असतो जो लोकांना पायावर नमस्कार, डॉक्टर जनक चौरे, राजेगाव. आज आपण कवळगावथडी या गावात आलेलो आहोत. इथे महापुरानं खूप नुकसान केलेले आहे. तसंच शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेले आहे. शेतीचं तरी सहन करू शकतो, पण शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांचं शालेय साहित्य पण भेटलेलं नाही त्यांनी. खराब झालेलं आहे, म्हणजे पुराच्या पाणी आल्यामुळं गावातील सर्वच वस्तू खराब झाल्या. तसे त्यांचे दप्तर असन, वह्या असतील, पुस्तक असतील, हे पूर्ण त्यांचं होऊन गेलेलं आहे. त्यामुळे आपण पुण्यात डॉक्टर मिलिंद भोई सर हे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते. भोई फाउंडेशनचे अध्यक्ष आहे. त्यांचं माझं 5.5 वर्ष मी त्यांच्यासोबत काम केलं. तर त्यांनी कळवलं की सर आमच्याकडे खूप परिस्थिती गंभीर झाली आहे. तर त्यांनी आपल्याला राशनच्या किट पण दिल्या काही, आणि आता शालेय साहित्य म्हणजे किट दिली. तर यामध्ये पुणेवार असोसिएशन, डॉक्टर हेमंत झंजाळ सर व त्यांचे सर्व सहकारी, तसेच भोई फाउंडेशन यांचे मी आभारी आहे. त्यांनी आमचे चिमुकले विद्यार्थी त्यांनी शिक्षणासाठी जी काही अडचण येणार आहे ती बघून त्यांनी त्याच्यावर एक तोडगा काढून एक किट दिलेली आहे. तर मी सरांना एक अशी विनंती करेन, झंजाट सरांना आणि भोई सरांना, की सर तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना किट दिली. तुम्ही आणखीन एक विनंती आहे तुम्हाला, की आमच्या इकडं लाईटचा पण प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर गोदावरी तुम्ही बघतात खूप जवळ आहे. तुम्हाला जेवढं सहकार्य करता येईल आमच्या शाळेला, तुम्ही शाळा बघा, एकदम साधी शाळा आहे. विद्यार्थी खूप हुशार आहेत. फक्त काय होतं, आमच्यापर्यंत काय गोष्टी पोहोचत नाहीत, कारण एकच वर्ग आहे पूर्ण शाळेसाठी. 4 रूम पाहिजे, पण एकच आहे. जालना आणि बीड या बाउंड्रीवर असल्यामुळं इथं कोणतीही गोष्ट वेळेवर पोहोचत नाही. लाईटची एक आवश्यकता आहे. लाईटच्या माध्यमातून एक आम्हाला कशी मदत करता येईल ते करा. आणखीन तुम्ही बघा, गोदावरी जर बघितली तर एकदम जवळ आहे. तर आणखीन एक बार मी पुणे बार असोसिएशन आणि भोई फाउंडेशनचे आभार व्यक्त करतो. आम्हाला जशी मदत करता येईल